आज होणार 7वा हप्ता वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार. आज दिनांक 25 जानेवारी आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी. आज महिलांची प्रतीक्षा संपलेली आहे आणि आज महिलांच्या खात्यामध्ये पैसेसुद्धा जमा होणार आहे. त्याच्याविषयीची अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याकडे आलेली आहे. आज कोणत्या महिलांना पैसे मिळणार, कशा पद्धतीने मिळणार, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर आज दिनांक आहे 25 जानेवारी 2025 आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट म्हणजे आज महिलांना पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे, परंतु फक्त याच जिल्ह्यामध्ये आणि याच निवडक महिलांना, म्हणजे काही निवडक जिल्हे असणार आहेत. आज काही जिल्हे, उद्या काही आणि परवा दिवशी काही, अशा पद्धतीने आजपासून पैसे वाटप करण्यास सुरुवात होणार आहे. चला तर आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार ते आपण लगेच जाणून घेऊया. आज म्हणजे 25 जानेवारी आहे आणि उद्या 26 जानेवारी गणराज्य दिन आहे आणि या कारणास्तवच आदिती तटकरे ताई यांनी आपल्याला स्पष्ट सांगितलेले आहे की आम्ही लाडकी बहिणींना 26 जानेवारीला पैसे वाटणार आहोत, परंतु उद्या रविवार आहे, जे की तुम्हा सर्वांना माहितीसुद्धा आहे आणि रविवारी बँका बंद असल्याच्या कारणास्तव आज महिलांच्या खात्यात आत्तापासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे आणि अखेर महाराष्ट्रात पैशांचा अक्षरशः पाऊसच होणार आहे असे देखील आपण म्हणू शकतो. आणि या जिल्ह्यांची यादी देखील, नवीन यादी देखील जाहीर झालेली आहे आणि महाराष्ट्रात सलग 3 दिवस पैशांचा धुराळा होणार आहे. 25 जानेवारी, 26 जानेवारी आणि 27 जानेवारी अशा पद्धतीने 3 दिवस सलग पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. चला तर आता 3 दिवस आणि 36 जिल्हे अशा पद्धतीचे विभाजन त्यांनी केलेले आहे, म्हणजे दर दिवशी 12 जिल्हे याप्रमाणे सलग 3 दिवस महाराष्ट्रात पैसे वाटप होणार आहेत. आणि या जिल्ह्यातील महिलांना तर आजच पैसे मिळूनसुद्धा जाणार आहेत. तुम्हाला पैसे मिळणार का, तुम्ही नवीन अटीमध्ये सहभागी ठरणार का, संपूर्ण माहिती आपण लगेच जाणून घेऊया. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. जिल्ह्यांची यादी देखील आपण तुम्हाला देणारच आहोत. 12 जिल्ह्यांची नावे तुम्हाला आपण माहिती करून लगेच सांगणार आहोत, परंतु काही गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात. म्हणजे कोणत्या बँकांना आता प्राधान्य मिळणार आहे, या 8 बँकांना, यामधील 8 बँकांना प्राधान्य मिळणार आहे की त्या 8 बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे जमा होणार आहेत. जर या 8 बँका, यापैकी जर 8 बँकामध्ये तुमचे खाते असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. चला तर त्या नेमकं महत्त्वपूर्ण बँका कोणत्या आहेत आणि कोणत्या बँकेत खाते असल्याने नक्कीच तुम्हाला 100% फायदा होणारच आहे. चला तर सर्वात पहिली बँक, जी की सर्वांची आवडती बँक असणार आहे, ती म्हणजे आपली स्टेट बँक ऑफ इंडिया. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. SBI म्हणजे प्रत्येक महिलेचे खाते किंवा भरपूर महिलांचे खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहेच आणि यामुळेच या बँकेमध्ये काम अतिशय वेगाने व सुपरफास्ट असते. त्यामुळे सर्वात अगोदर या बँकेला प्राधान्य देण्यात आलेले आहे. याच्यानंतर दुसरी आणि महत्त्वपूर्ण बँक म्हणजे ती कोणती असणार आहे, तर ती आपली इंडिया पोस्ट पेमेंट बँक, म्हणजे आपली पोस्टाची बँक असणार आहे. आणि या पोस्टाच्या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे जे आहेत ते वाटप होणार आहेत, कारण की पोस्टाच्या बँकेमध्ये तुम्हाला माहिती असेलही कुठल्याही प्रकारची KYC करण्याची गरज पडत नाही, कारण की अकाउंट उघडले की लगेच आधार कार्ड त्या पोस्टाच्या बँकेलाच लिंक होऊन येते. त्यामुळे जर पोस्टाच्या बँकेत खाते असेल तर तुम्हाला ही सूचना, म्हणजे आज पैसे तुमच्या खात्यावर जमासुद्धा होणार आहेत. यात कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. त्यामुळे पैसे पडले की लगेच तुम्ही काढून घ्या. परत पुढचे तर आपण नंतर पाहूयाच. सोबत आता तिसरी महत्त्वपूर्ण बँक ती म्हणजे असणार आहे आपली सर्वांची आवडती आणि लाडकी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र मित्रांनो असणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्र, त्या बँकेत सर्वात लवकर पैसे जे आहेत ते जमा झालेले आहेत आणि याच्या पुढे जमा होत राहणार आहेत. मग इतर बँकेत असेल, युनियन बँक असेल, कोटक महिंद्रा असेल किंवा HDFC बँक असेल, या बँकासुद्धा अतिशय उत्कृष्ट बँक आहेत. आणि या बँकेमध्ये जर तुमच्या आधार कार्ड लिंक असेल, सर्व गोष्टी क्लिअर असतील, तर मग मात्र तुम्हाला पैसे पडण्यास कुठल्याही प्रकारची अडचण म्हणा, दिरंगाई म्हणा, तर उशीर अजिबात होणार नाही. डायरेक्ट पैसे वाटप होणार आहेत. महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे भरपूर महिलांचा प्रश्न होता, सर 26 जानेवारी तारीख सांगितली, मग आज पैसे कसे काय? तर हे पहा, जरी ते 26 जानेवारी तारीख सांगितली असेल तरी आज 25 तारीख आहे, म्हणजे उद्या 26 जानेवारी आहे. त्यामुळे आजपासूनच, उद्या रविवार असल्यामुळे बँकांना देखील सुट्टी असते, हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. त्यामुळे त्या आजपासूनच, आज दुपारी 3 वाजल्यापासूनच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तुम्हाला डायरेक्ट मेसेज पडणार आहेत, युअर अकाउंट हॅज बीन क्रेडिटेड, अशा पद्धतीचे मेसेज तुम्हाला आज पडणार आहेत. आणि जरी DBT माध्यम असेल तरी एकाच दिवशी 30 ते 35 लाखाच्या वर ट्रान्झॅक्शन होऊ शकत नाहीत आणि जवळपास लाडकी बहीण योजनेच्या 1.5 कोटीपेक्षा अधिक महिला ज्या आहेत त्या लाभार्थी आहेत. चला तर आता आज कोणते नेमकं 12 जिल्हे, उद्या 12 जिल्हे कोणते, 3 दिवसाचं आपण शेड्यूल सगळं किंवा वेळापत्रक संपूर्ण आपण लगेच जाणून घेऊया, जेणेकरून तुम्हालासुद्धा पुढे काहीच अडचण येणार नाही आणि तुम्हाला किती तारखेला पैसे मिळणार ते देखील तुम्हाला समजून जाईल. चला तर सर्वात प्रथम म्हणजे पहिले 12 जिल्हे आणि नंतरचे 12 जिल्हे आपण जाणूनच घेणार आहोत. पहिले 12 जिल्हे आपण अगोदर जाणून घेऊया. सर्वात प्रथम म्हणजे
आता अगोदर नागपूर विभागाकडून अपडेट आलेली आहे. नागपूर विभागामध्ये आज पैसे वाटप होणार आहेत. यामध्ये पैकी नागपूर हा अत्यंत महत्त्वपूर्ण जिल्हा ठरणार आहे, पहिला जिल्हा. त्याच्यानंतर दुसरा जिल्हा असणार आहे पुणे, कारण की पुणे या ठिकाणी देखील भरपूर महिला ज्या आहेत त्या वंचित राहिलेल्या आहेत. लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून जवळपास 60 ते 70% महिलांना अजूनपर्यंत तेथे पैसे मिळालेले नाहीत. त्याच्यानंतर ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग अशा पद्धतीने 10 ते 12 जिल्हे आज वाटप होणार आहेत. आता उद्याच्या म्हणजे 26 जानेवारीचे जिल्हे आपण जाणून घेऊया. 26 जानेवारी प्रचंड मोठा हप्ता जो आहे तो महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि यामध्ये सर्वात पहिलं जिल्ह्याचं नाव आलेलं आहे ते म्हणजे छत्रपती संभाजीनगर. त्याच्यानंतर जालना, परभणी, बीड, लातूर, नांदेड, धाराशिव, हिंगोली, बुलढाणा, जळगाव, धुळे. तर अशा पद्धतीचे आणि नंदुरबार देखील त्यामध्ये आहे. तर त्याच्यानंतर 12 जिल्हे उद्या 26 जानेवारीला एवढे 12 जिल्हे असणार आहेत. आता तुम्ही मला सर बँकेला सुट्टी आहे तर हे पैसे ते वरून पाठवणार, परंतु सोमवारी ते बँकेत तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होणार आणि सोमवारी 3 वाजता महिलांच्या खात्यात काही पैसे मिळणार आहेत. त्याच्या देखील 12 जिल्ह्यांची यादी देखील तुम्हाला मी लगेच देऊन टाकतो. मग उर्वरित असतील अमरावती, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ आणि इकडे धुळे असेल तर या जिल्ह्यामध्ये नंतर सोमवारी पैसे जे महिलांच्या राहिले आहेत त्या सोमवारी 3 वाजेपर्यंत त्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. पुन्हा एकदा तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगतो, एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे आज, उद्या आणि परवा 3 दिवस सलग महाराष्ट्रात पैसे महिलांच्या खात्यावर जमा होणार आहेत. त्यामुळे बँकेत गर्दी तर 100% होणारच आहे. पैसे पडले, मेसेज पडला की लगेच तुम्ही बँकेत जायचं आहे आणि लगेच तुमचे पैसे जे आहे ते काय असतील ते लगेच काढून घ्यायचे आहेत, कारण की भरपूर पुढेही गोष्टी भरपूर होणार आहेत. मग ते पैसे रिपीट असतील किंवा काही गोष्टी तर आपण सांगू शकत नाही, परंतु त्या तर होणारच आहेत. त्यामुळे पैसे पडले की लगेच काढून घ्या. उशीर किंवा दिरंगाई करू नका. जरी तुम्हाला वाटलं की पैसे कुठे जातात, परंतु तसे नाही मित्रांनो. काही अडचणी नक्कीच भविष्यात येऊ शकतात आणि यातच आता आत्ताची सर्वात मोठी आणि जबरदस्त अपडेट यूट्यूबवर सर्वात अगोदर आपण घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे लाडक्या बहिणींना सोलार पॅनलसुद्धा मोफत मिळणार आहे. हो मित्रांनो, सोलार पॅनलची देखील नवीन योजना जी आहे ती महाराष्ट्र शासनाने लॉन्च केलेली आहे. भरपूर लोक सांगत होते सर यासाठी भरपूर पैसे भरावे लागतात, तर तसे काही नाही मित्रांनो. लाडकी बहिणीसाठी लवकरच नवीन योजना, मॉडिफाईड योजना म्हणजे नवीन तयार होऊन योजना येणार आहे आणि त्यामध्ये अतिशय कमी शुल्क दरात तुम्हाला सौर चूल भेटणार आहे, म्हणजे सौर ऊर्जेवर चालणारी चूल ज्यावर तुम्ही अतिशय छान पद्धतीने स्वयंपाक करू शकता. आणि सोबतच आपल्या चॅनलतर्फे तर अतिशय ब्रँडेड नवीन आपण पैठणी साड्या ज्या आहेत त्या वाटप करणार आहोत. त्या पैठणी साड्या कोणत्या महिलांना मिळणार ते देखील आपण व्हिडिओच्या शेवटी पाहूयाच. त्याच्या अगोदर तुम्हाला सिलाई मशीनच्या योजनेची पात्रता आणि अटी सांगून टाकतो. याचे फॉर्म देखील जवळपास 3 तारखेपासून चालू होणारच आहे. 3 फेब्रुवारीच्या आसपास याचे फॉर्म देखील तुम्हाला भरण्यास चालू होईल, परंतु त्याच्या अगोदर हे कागदपत्र तुम्ही तयार ठेवायचे आहे. पहिलं कागदपत्र म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला असायला पाहिजेत आणि तुम्हाला कमीत कमी 1 लाभ मिळालेला असायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय तर तुमचा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म अप्रूव्ह व सर्व ओके असायला पाहिजे. याच्यानंतर दुसरी आणि महत्त्वपूर्ण अट म्हणजे तुमचे उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे, जेणेकरून आणि सोबतच तुम्हाला सिलाई मशीन चालवता सुद्धा यायला पाहिजे. जर सिलाई मशीन चालवता येत नसेल तर तुम्हाला सिलाई मशीन मिळणार नाही. अशा पद्धतीची मित्रांनो दुसरी अट आहे. आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वपूर्ण अट आहे ती म्हणजे तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला असायला पाहिजे. इतर कुठल्याही योजनेचा, संजय गांधी असेल, निराधार योजना असेल किंवा कुठल्याही योजनेचा तुम्ही लाभ जर घेत असाल तर मग तुम्हाला सिलाई मशीन मिळणार नाही. फक्त लाडक्या बहिणीसाठीच ही सिलाई मशीन योजना असणार आहे आणि लवकर याच्याविषयीचे अर्ज देखील सुरू होणारच आहेत. आता 20 लाख घरकुलं तर मंजूर झालेले आहेत केंद्र शासनातर्फे. 1 फेब्रुवारीला तर 1 फेब्रुवारी किंवा 2 फेब्रुवारीपासून याचे अर्जसुद्धा चालू होणार आहेत, कारण की बजेट जे आहे ते 1 फेब्रुवारीला येत असते आणि बजेट आली की लगेच 20 लाख बहिणींना घरकुल महाराष्ट्रात तर मिळणारच आहे. सोबतच यासाठी फक्त 3च यांनी पात्रता आणि अटी ठेवलेल्या आहेत, ज्या की अटी आपल्याला मान्य करून ते कागदपत्र तुम्हाला तयार करावेच लागतील. त्यामध्ये पहिले कागदपत्र आहे ते म्हणजे तुमचे उत्पन्न जे आहे ते 8 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे आणि जर उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल तर मग मात्र तुम्हाला आपलं 20 लाख घरकुलामधील तुमचा नंबर नक्कीच लागेल. आणि यामध्ये एक अट यांनी सांगितलेली नाही, परंतु ती अट 100% त्यांनी ठेवलेली आहे. म्हणजे ज्या महिला सर्वात अगोदर अर्ज करतील अशाच महिलांना प्राधान्य देण्यात येईल. आणि त्यामुळेच तुम्ही लवकरात आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ लाईक करून ठेवा, कारण नवीन व्हिडिओ येता क्षणी तुम्हाला तो व्हिडिओ मिळेल आणि तुम्ही अर्ज लगेच करू शकता. तर दुसरी महत्त्वपूर्ण अट यांनी ठेवलेली आहे ती म्हणजे काय तर तुमच्या नावावर जमीन असायला पाहिजे, 1 गुंठा का होईना. आणि जर जमीन नाव नसेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं ते देखील सांगतो. एक संमतीपत्र तयार करायचे आहे आणि त्या पत्रामध्ये तुम्ही संपूर्ण माहिती फिलअप करून ते संमतीपत्र च्याद्वारे तुम्ही देखील फॉर्म भरू शकता. आणि तिसरी आणि महत्त्वपूर्ण अट म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला असायलाच पाहिजेत, इतर सर्वांना माहिती आहे. आणि आता पुन्हा एकदा 25 पैठणी साड्या 26 जानेवारी रोजी आपण वाटप करणारच आहोत. त्याचा व्हिडिओ देखील लवकरच येत आहे. त्यामुळे यासाठी फक्त 3 अटी आपण ठेवल्यात. पहिली म्हणजे अट म्हणजे तुम्ही व्हिडिओला लाईक केलेलं
असायला पाहिजे. दुसरी अट आपण अशी ठेवलेली आहे की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं असायला पाहिजे. आणि तिसरी अट, व्हिडिओ पूर्ण पाहून व्हिडिओच्या खाली एक छान अशी कमेंट करायची आहे. धन्यवाद सर, आम्हाला पैसे मिळाले, किंवा तुमच्या काही अडचण असेल तर ते सुद्धा तुम्ही सांगू शकता. आणि अशाच पद्धतीच्या नवनवीन अपडेटसाठी स्टे ट्यून विथ जॉब अपडेट मराठी. थँक्यू फॉर वॉचिंग.